गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झाली आणि मस्त असं बघा माझं गॅसचं पूजन वगैरे झालेलं आहे. आज आहे शुक्रवार आणि छान असं मस्त बागेमध्ये आलेले आहे फुलं तोडायला. तर इकडे नागवेलीचा वेल जो आहे ना तो सुद्धा खूप छान आलेला आहे. खूप दिवसातनं आज सूर्यनारायण जे आहे ते दिसले होते. कारण बघा आता काय होतं, हल्ली पावसाळ्याचे दिवस आहेत ना, ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्य दिसत नाही आणि दर्शनसुद्धा होत नाही. तर आज मस्त असं बागेमध्ये फुलं आले होते. अचानक सूर्यनारायण दिसले समोर. खूप आनंद झाला आणि सूर्यनारायणाचं मस्त असं दर्शन घेतलं. सूर्याची किरणं बघू शकता आपल्या बागेमधल्या सगळ्या झाडांवरती किती छान पसरलेली आहे आणि त्यामुळे आपली बाग जी आहे ना हिरवीगार टवटवीत दिसते. नागवेलीचा वेलसुद्धा खूप छान आलेला आहे. त्यानंतर केलेला आहे चहा आणि बघा आज काय नवल घडलेलं आहे ते तुम्हाला सांगते. तर बघा मस्त अशी रांगोळी काढून घेते आणि तुमच्याशी आजसुद्धा महादेवाच्या पिंडीची रांगोळी अगदी साधी सिंपल सोपी पद्धतीने शेअर केलेली आहे. नवल काय घडलेलं आहे ते तुम्हाला सांगायचंच राहिलं. तर बघा शुक्रवार आहे आणि माझे कुलदेवीचे शुक्रवार मी केले होते. तर तो नारळ होता ना, तर तो मी आपल्या मंगल कलशामध्ये ठेवलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, माझ्या जुन्या ज्या आहेत ना ताई नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. शुक्रवारचं उद्यापन झालं आणि तो नारळ मी तसाच आपल्या देवघरामध्ये ठेवलेला आहे. त्या नारळाला मस्त असं डोळ्याचे जे 2 डॉट असतात ना आपले, सेम असं बघितलं ना देवघराकडं किंवा त्या नारळाकडं, तर असं वाटतं की साक्षात देवीच बसलेली आहे असं रूप आलेलं आहे. तर कशामुळे काय नेमकं मी समर्थला पण दाखवलं, त्याच्या पप्पांना पण दाखवलं. समर्थसुद्धा म्हटला मम्मी अगदी सेम डोळे असल्यासारखं दिसतंय आणि असं अचानक जर बघितलं ना तर डायरेक्ट देवीच आहे, तुळजाभवानी आईसाहेबच समोर दिसतात. म्हटला मम्मी असं रूप दिसतं. इतकं उठून रूप दिसत होतं ना, त्याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि आत्तासुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते. पूजेला बसले की पूजा झाली आणि माझं लक्ष त्या नारळाकडे गेलं. त्यावेळेस मी बघितलं तर खरंच डोळ्यासारखे जे आकार आहेत ना ते आलेले होते आणि खूप मन प्रसन्न झालं. मी कुलदेवीचे शुक्रवार खूप मनोभावे केले होते. माझ्या सर्व ताईंनी व्हिडिओ पाहिलेले आहेत. अक्षरशः माझं जवळपास 4-5 महिने गेले. 17 शुक्रवारचं व्रत मी केलं होतं आणि तोच नारळ मी पूजेमध्ये तसाच ठेवलेला होता. पूजेमधला नारळ जो आहे ना तो देवघरामध्ये तसाच ठेवावा म्हटलं. इकडे गाय आली होती, तिची पूजा करून घेतली आणि तिला खूप अशी माया करून घ्यावी लागते. तर बघा आणि मस्त असं माझी महादेवाची पिंडीची वगैरे पूजा झाली. छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि देवघरातलं सगळं मस्त देवांचं यथासांग झाल्यानंतर माझं लक्ष गेलं होतं त्या नारळाकडे. तर तुम्हाला दाखवते बघा मी आता नारळ. अगदी म्हणजे सेम जसं देवीचं रूप म्हणजे साक्षात देवीच आहे असं दिसतंय. बघू शकताय तुम्ही. इतकं मन प्रसन्न झालं की खरंच आज मला असं वाटलं मनापासून की मी जे 17 शुक्रवारचं व्रत केलं होतं ना ते खरंच आईसाहेबांपर्यंत पोहोचलेलं आहे.